महायुती सरकारचा विस्तार नुकताच पार पडला. मात्र या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार या पक्षाने महाराष्ट्रातील ओबीसींचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान दिलेलं नाहीये. त्यामुळे भुजबळांना आणि त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसलाय. अजित पवार यांनी भुजबळांना मंत्रिपदापासून वंचित ठेवल्यामुळे आता छगन भुजबळ आणि त्यांचे समर्थक प्रचंड नाराज झाले. भुजबळांनी त्यांची नाराजी प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केली. तसेच त्यांना पुढच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले की आता बघू, जहा नहीं चैना वहा नहीं रहना, असं सूचक वक्तव्य भुजबळांनी केलंय. त्यामुळे आता भुजबळ हे लवकरच अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार असल्याचं दिसतंय. यानंतर नाराज भुजबळांना प्रसारमाध्यमांनी इतर प्रश्नही केले. त्यावर भुजबळ म्हणाले की हा लढा मंत्रिपदाचा नाही, तर लढा अस्मितेचा आणि अपमानाचा आहे. मी पुन्हा उभा राहील, असं त्यांनी म्हटलंय. अजित पवार गटाचे माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार अशी चर्चा असतानाच त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं. यामुळे आता छगन भुजबळ कमालीचे नाराज झाले असून ते नागपूरचे हिवाळी अधिवेशन सोडून ते थेट नाशिकमध्ये दाखल झाले. यानंतर छगन भुजबळ यांनी येवल्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की लोकसभा निवडणुका लागल्या. अजितदादा पवार यांनी मला बोलवले. मी लोकसभेचे तिकीट मागितले नव्हते. एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत होते. त्यावेळी अमित शहा यांनी सांगितले की नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळ यांनी लढवावी. 3 आठवडे नाव जाहीर केले नाही. त्यानंतर मी नाशिक लोकसभा निवडणूक लढवणार नाही असे जाहीर केले. अजित पवार बोलले, भुजबळांनी घाई केली. मग इतके दिवस का नाही सांगितले? मी दूध पिता बच्चा आहे का? मला कळत नाही. त्यानंतर आमचा उमेदवार पडला. मी राज्यसभेवर जातो. 40 वर्षे झाले असं मी बोललो. मात्र अजितदादांच्या घरी प्रॉब्लेम झाला आहे. त्यामुळे वहिनीला राज्यसभेवर पाठवले. सातारची जागा आम्ही भाजपला सोडली. त्या बदल्यात पियुष गोयल यांची जागा आम्हाला मिळणार होती. मकरंद पाटील यांच्या भावाची जागा मला द्या. मात्र मी शब्द दिला आहे असं मला सांगितले. सगळ्यांच्या चर्चा होतात, मग आपल्या का नाही? त्यानंतर मग मी येवल्यात येऊन आमदारकी लढवली. 8 दिवसांपूर्वी समीर भुजबळांना पटेल, तटकरे यांनी बोलवले. नितीन पाटील यांचा राजीनामा घेऊन भुजबळ साहेबांना राज्यसभेवर पाठवू असे सांगितले. मकरंद पाटील याला मंत्रिपद द्यायचे आणि त्याच्या भावाला खाली बोलवायचे. हा काही पोरखेळा आहे का? लोकांनी मला निवडून दिले, त्यांना मी काय तोंड देऊ? त्यांना भुजबळांचा बळी घ्यायचा होता का? छगन भुजबळ काय लल्लू पाटील आहे का? हा काही पोरखेळा आहे का? माझ्या मनात मंत्रिपदाची शंका होती आणि त्याप्रमाणे झाले. माझी जर किंमत होत नसेल तर काय उपयोग? दादाचा वादा, वा रे दादाचा वादा, कसला वादा आणि कसला दादा? हा लढा मंत्रिपदाचा नाही, तर अस्मितेचा आहे. लढा अपमानाचा आहे. मी पुन्हा उभा राहील. लोकशाही आहेत. पटेल, तटकरे यांचे कॉल पण ऐकत नसल्याचे सांगितले. फडणवीस देखील अजित पवारांना बोलले, भुजबळांना मंत्री करा, पण त्यांनी ऐकले नाही. सरकारी पक्षात असल्याने बोलता येत नाही. जे झाले ते लोकांच्या कानावर टाकणे गरजेचे आहे. विविध पक्षातील लोक नाराज झाले, पण दादांचा वादा महत्वाचा आहे. मी कुठेच जाणार नाही, इथेच राहणार आहे. उद्या समता परिषद मेळावा आहेत. मला त्यांच्याशी चर्चा करायची आहे. कोणीही खचून जाऊ नका, निराश होऊ नका, असं आवाहन भुजबळ यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना केलंय. पण यावरूनच भुजबळ हे अजित पवारांवर कमालीचे नाराज असल्याचे दिसत आहेत आणि लवकरच ते अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सोडण्याची देखील शक्यता आहे. तर मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? छगन भुजबळ हे अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून इतर दुसऱ्या कोणत्या पक्षात जातील? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्याबद्दल या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा.